बुलढाणा ब्रेकिंग. मेहकर उपविभागीय कार्यालयातील लिपिक 20,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. बुलढाणा जिल्ह्यातून मोठी ब्रेकिंग समोर आली असून मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक कैलास मुरकुट याला 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जमिनीच्या फेरफार रद्द प्रकरणातील कायदेशीर बाबी तपासून घेण्यासाठी आणि अंतिम आदेशाची मूळ प्रत देण्यासाठी आरोपी लिपिकाने तक्रारदाराकडे 20,000 रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून आपल्या पक्षकारांच्या नात्याने या प्रकरणात वकीलपत्र घेऊन काम पाहत होते. या संदर्भातील अपिलावर 23 फेब्रुवारी रोजी अंतिम आदेश झाला होता. मात्र त्या आदेशाची मूळ नकल आरोपीकडेच असल्याने तक्रारदाराने ती प्रत मागितली असता कैलास मुरकुट यांनी 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले. तक्रारदारांनी याबाबत एसीबी, वाशिम येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने 16 एप्रिल 2026 रोजी सापळा रचला. रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कक्षात आरोपी कैलास मुरकुट याला 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपाधीक्षक जगदीश परदेशी यांनी काम पाहिले. तसेच पोहेकॉ नितीन तौलारकर, योगेश खोटे आणि चालक पोको मंगेश देवकाते यांनी कारवाईत सहभाग घेतला.